आज MIMची सभा सिरसाळ्यामध्ये पार पडली। सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी MIMचे वेगवेगळे सर्व पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रवक्ता आणि जिल्हा उपाध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित होते। माजी सध्या ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत युसुफ शेख। एकंदरीत पाहिलं गेलं तर सिरसाळ्याच्या या पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये तुम्ही होतात, वेगवेगळे मुद्दे तुम्ही छेडले। त्यातून एकच मुद्दा भोगवाटा PTR जी आहे मालकीची किती दिवसामध्ये देता येते? घोषणा प्रचारामध्ये 28 तारखेला मतदान आहे, 29 तारखेला निकाल आहे आणि 1 तारखेच्या मेच्या ग्रामसभेमध्ये वाटप करण्याच्या घोषणा सुरू आहेत। काय वाटतं, ही प्रक्रिया होऊ शकते का? सर्वप्रथम आपले धन्यवाद। आपल्या चॅनलच्या माध्यमातून MIMचे जे काही मेसेज आहे आणि लोकांच्या आव्हान ते तुमच्या मार्फत मतदारांपर्यंत पोहोचणार आहे, त्याबद्दल तुमचे धन्यवाद। दुसरा असा विषय की मी भाषणातच सांगितलंय की उगाच खोटं काहीतरी सांगून, खोटे आश्वासन देऊन, खोटे वादे करून मतदारांना भूलथापाला बळी पडू न देता आहे ते फॅक्ट मध्ये आम्ही इथं माझ्या शेखच्या माध्यमातून काम करू। आणि असा कोणताही कायदा नाही किंवा कोणतीही तरतूद नाही की तुम्ही पहिल्याच ग्रामसभेमध्ये किंवा पहिल्याच मासिक मीटिंग मध्ये लोकांना मालकीची PTR देऊ शकतात। कारण त्याच्यासाठी जे आपल्याला माहित असेल की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी जो आता कायदा पास केलेला आहे अतिक्रमण धारकांचा 2011च्या पूर्वीचे जे अतिक्रमण धारक आहेत, मग ते गावठाणामध्ये असेल किंवा इतर शासकीय जागेत असेल, तर त्यांना कायमस्वरूपी मालकीचा PTR देण्याकरिता त्यासाठी प्रोसिजर आहे। त्यासाठी ग्रामसभेचा ठराव असो, ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगचा ठराव असो व त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद CO आणि त्याच्यानंतर तुम्हाला जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून हे PTR मिळवण्याकरिता प्रयत्न करावे लागतील, प्रस्ताव पाठवावा लागेल आणि त्याच्यासाठी मला वाटतं की कमीत कमी 3 महिन्याच्या पुढे तुम्हाला टाइम लागेल। तुम्ही आव्हान देखील केले की आम्हाला निवडून द्या, माझेला निवडून द्या, त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये तुम्ही मालकी हक्काची PTR देणार आहे। काय वाटतं, आज मतदारांचा प्रतिसाद पाहून जाहीर सभेला ज्याप्रमाणे संख्या उपस्थित होती, काय वाटतं, काय निकाल हाती येईल? आज ज्याप्रमाणे आपण इथं बघितलं की खूप मोठा जनसमुदाय MIMच्या सभेला उपस्थित होता, तर कसं माहित आहे का, आज मी सुद्धा शेख माजिद यांच्यासारखंच कुठं ना कुठं एक चळवळ निर्माण करण्याची माझी दम होती आणि जेवढं सहकार्य मला तरुणाचा भेटला तेवढं सहकार्य मला वाटतं शेख माजिद यांना इथं मिळत आहे। म्हणूनच इथं काय प्लॉट होणार असं आम्हाला 100% गॅरंटी आहे। इथल्या ग्रामपंचायत मधल्या स्थानिक प्रश्नावर माजिदनं काम करायला पाहिजे। छोटे छोटे लाईट आहे, पाणी आहे, रस्ते आहेत, वेगवेगळे काय मुद्दे घ्यायला पाहिजे? बिलकुल, माझं शेख माजिद यांना जर संधी मिळाली तर एवढंच म्हणणं आहे की भविष्यात 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून तर तुम्हाला रस्ते, नाली, वीज याच्यासाठी बजेट येणारच आहे, पण त्या व्यतिरिक्त शासनाच्या जे काही योजना असतात, घरकुल असो किंवा शासकीय योजना कोणती, बचत गटाची असो, रोजगार निर्मितीची असो, ह्या सर्व योजना प्रत्येक नागरिकाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम शेख माजिदनं करायला पाहिजे। नक्कीच तुम्ही पाहू शकतात MIMच्या सभेनंतर विरोधकांच्या मनामध्ये आता धडकी भरलेली। एकंदरीत पाहायला गेलं तर जिल्हा अध्यक्ष असतील, जिल्हा उपाध्यक्ष असतील, जिल्हा प्रवक्ता असतील, या ठिकाणी जाहीर सभेतून वेगवेगळे त्यांनी आरोप खोडून टाकले। B टीमला सातत्यानं जे B टीम म्हटलं जातं, B टीमचे आरोप केले जातात, ते देखील त्यांनी खोडून काढलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांनी जे मुद्दे मांडले ते मुद्दे सिरसाळ्याच्या विकासासाठी खूप महत्वाचे असणार आहेत। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर MIM आता प्रचारात पुढे आलेली, एक पाऊल पुढे गेलेला आणि यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का? 28 तारखेला मतदान प्रक्रिया कशी पार पडते, मतदानामधून मतदार काय कौल देतात, हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन बाळासाहेब गडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, सिरसाळा, बीड।